नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज आहे अमावस्या. आज मौनी अमावस्या आहे. तर त्यानिमित्त आता आम्ही गणपतीला निघालेलो आहेत. मी आणि महेश आता गणपतीचं दर्शन घेणार आहे आणि आज दान पण करतात. कसं काय होतं ते आता मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर आम्ही गणपती मंदिरात आलेलो आहे आणि आता मागे गणेश उत्सव सुरू होणार आहे, त्यामुळे मस्त अशी तयारी केलेली आहे. मस्त सजवत आहेत आता. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी येऊन आम्हाला अर्धा तास झाला. महेश गुरव जेवून ऑफिसला गेले. त्यानंतर सुनीताताईसुद्धा लगेच आल्या. त्यानेसुद्धा कचरा लादी केली आणि त्यासुद्धा गेल्या. त्यानंतर दूध आलं, दूध तापवलं. तर सगळी कामं आता माझी झालेली आहेत. देवपूजा पण ऑलरेडी झाली होती आणि आता फक्त मशीनला कपडे लावायचे आहेत. मंदिरामध्ये गेल्यानंतर फक्त गणपतीच्या मंदिराचंच मी शूट घेतलं. त्याच्या अगोदर आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो होतो, तर तिकडे मी शूट नाही घेतलं. मला वेळच मिळाला नाही, म्हणजे विसरून गेली मी. तिथे ॲक्च्युली आज दान केलं जातं. तर मी शंकराच्या मंदिरामध्ये गुळाची ठेप ठेवून आली. त्यानंतर तिथेच बाजूला एक गोठा होता गाईंचा, तर त्या गोठ्यामधील गाईंना आम्ही नमस्कार केला. तर आताच केतकी स्कूलमधून आलेली आहे. केतू, मी तुला सकाळी 2 वेण्या घातल्या होत्या आणि 1 वेणी कशी काय घातली तू? अरे मी लाटीकाठीची प्रॅक्टिस करते ना, तर केस मध्ये मध्ये येतात ना 2 वेण्या. अच्छा, म्हणून मग 1 वेणी घालते. तू स्वतः घातली का मैत्रिणीने घातली? मैत्रिणीने. काय नाव आहे मैत्रिणीचं? नक्षत्रा. अरे वा, नाव किती छान आहे, नक्षत्रा. फर्स्ट टाइम ऐकते. मग झाली प्रॅक्टिस लाठीकाठीची? जरा गरम पाणी पी जरा. आणि टिफिन खाल्ला? पूर्ण संपवला. नक्की का? चला मग आता हातपाय धुवा, ड्रेस चेंज करा. केस धुवायचे आहेत मला आता. आता बरं 4 वाजता कर. आता ते आता नको करू. आता तुला एवढा वेळ पण नाही आहे. खायचंय, क्लासला जायचंय, वेळ जाणार बाळा. 4 वाजता कर, 4 वाजता. नाही आवडत आहे हे केस मला. परत ग्राउंड वरती होती मी पूर्ण दिवस. मग तुला वेळ मिळणार का? क्लासला जायला उशीर होणार. भेटेल. ठीक आहे. मग शॉवर नाही करणार आहे का गरम हा, पाणी? शॉवर. ठीक आहे, जा मग. हेअर वॉश कर, शॅम्पू लाव. चल आवर मग. हां, तर आता केतकी क्लासला गेलेली आहे आणि आता मी मशीन लावते. मध्ये कपडे घातलेले आहेत. आता पावडर टाकते. कधी कधी पावडर टाकते किंवा कधी कधी वॉशिंग पावडरमध्ये कपडे भिजत घालते. तर आज डायरेक्ट करते. तर मशीन होईल पाऊण तासामध्ये. मशीन झाली की लगेच कपडे वाळत टाकणार आहे. आणि या बादलीमध्ये पण अजून थोडेसे कपडे, साडी भिजत घातलेली आहे, तर ती थोड्या वेळाने अर्धा 1 तासाने हाताने. हे घड्याळ 5 वाजून 5 मिनटं झालेलं आहे, म्हणजे 5 मिनटं माझं घड्याळ पुढे केलेलं आहे, म्हणजे राईट टाईम आता 5 वाजले. आता किचनमध्ये आलेले आहे मी. चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी. घड्याळात 5 वाजलेले आहेत. तर चहा घेते. चहा घेऊन झाल्यानंतर झाडांना पाणी घालायचं आहे. तर चला आधी मी चहा पिऊन घेते. ते तुम्ही बघू शकता माझा चहा उकळलेला आहे आणि चहामध्ये मी थोडीशी वेलची घालते. वेलचीमुळे मस्त स्वाद येतो. आल्यापेक्षा मला वेलची खूप आवडते, तर आलं पण घालते मी कधी कधी. तर मस्त असा आपला ब्लॅक टी तयार आहे. तर आता बसते मी आणि पिऊन घेते. आणि मला सर्दी झाली आहे. सकाळपासून शिंका येत आहेत. केतकीला सुद्धा थोडीफार सर्दी असल्यामुळे आता तिची सर्दी मला पण आलेली आहे. बघूया आता. गरम पाणीच पिते मी. 2 टाईम गरम पाणी, म्हणजे जेव्हा वाटेल तहान लागेल तसं मी गरम पाणी करूनच पिते. तर आता मस्त
वेलची घालून केलेला चहा पिते मस्त गरम गरम. तर या मंडळी चहा प्यायला. हा मस्त, वेलचीमुळे एकदम वेगळाच सुगंध येतो, छान वाटेल. आणि तुम्ही बरेच जण म्हणत असाल की रोज काळा चहा का पिते, तर मला पित्ताचा त्रास आहे. ॲक्च्युली चहा प्यायचाच नसतो किंवा प्यायलाच नाही पाहिजे, परंतु चहाची सवय जात नाही. आपल्याला जी सवय झालेली असते रेग्युलर, सकाळी उठल्या उठल्या चहा, परत संध्याकाळ झाली की लगेच चहा. तर आता मी चहा पिऊन घेते. आणि आय थिंक केतकी आलेली आहे, त्या दरवाजा उघडते आधी. आलीस? केतकीला झोप येते सारखी आहे ना. सकाळी लवकर उठायला लागतं 5:30ला. मग शाळेमध्ये पण तलवारबाजी करायची, प्रॅक्टिस चालवायची. काय करणार, कार्यक्रम होईपर्यंत आहे आता हा त्रास. हातपाय धुवून घे. दूध पितेस ना, गरम करू ना दूध. हां, तर आता केतकीला सुद्धा दूध देते. आणि आधी मी माझा चहा संपवते. केतकीला दूध ओतलंय आणि आता तिला देते मी. घे बडा. दूध पी. आणि मी आता झाडांना पाणी घालते. आणि अभ्यास करायला कधी बसणार आहे? बघ, केतकी आमची गाणी बघत बसली आहे. आता झाडांना पाणी घालायची वेळ झालेली आहे, त्यामुळे आता पाणी झाडांना देऊया आपण. मस्त वाटतं हे बॉटलने पाणी द्यायला, पण मजा यायला लागली. आधी मी बादलीत भरून पाणी द्यायची झाडांना, तर ह्याला पंपिंग करायला पाहिजे. काय झालं? होत का नाही आहे? एक मिनिट हा, बघते काय झालेलं आहे. वाव, मस्त. मध्ये मध्ये त्याला थोडंसं पंपिंग करावं लागतं, अदरवाईज छान आहे. मस्त वाटतंय झाडांना पाणी घालायला. असं मध्ये मध्ये पंपिंग करायचं. याच्यामध्ये कढीपत्त्याचं रोप आहे आणि मध्येच टॅमॅटो पण लागलाय. तुळस आहे, पण ह्याचा स्पीड कमी व्हायला लागलाय. मस्त वाटतं झाडाला पाणी घालायला. आणि इथे तुम्ही बघू शकता जास्वंदाला फूल आलेलं आहे, एकदम लालसर फूल आहे. आणि या फुलाच्या पुढे सुद्धा असं गोंडा आहे बघा, वेगळंच आहे, खूप मस्त आहे. मला वाटलं सिंगलच असं हे आहे जास्वंद, पण त्याच्या पुढे सुद्धा असं छान असं गोंड्यासारखं काहीतरी आहे. आणि एकदम लाल भडक रंग आहे, मस्त आहे. फुलांना पानांवरती पण मस्त असं झाड पाणी पाडायला पाहिजे. परत पंपिंग करायला लागेल. तर सगळ्या रोपांना पाणी घालून घेते मी. गव्हाचं दळण संपलंय, त्यामुळे आता गहू निवडून घेते. तर इथे गव्हामध्ये काही घाण नाही आहे, परंतु तरीसुद्धा मी नेहमी चाळून घेत असते. खळे नाही निघत, पण काही थोडेसे एखादा दुसरा किडा निघतो. हे बघा, 1-2 निघाले. आता असे किडे का होतात समजत नाही आहे. तरी ऊन असलं की मी थोडा वेळ उन्हामध्ये ठेवते. आणि त्यामुळे महिन्याला आम्ही फक्त
10 ते 12 किलोच गहू भरते. म्हणजे 2 आठवड्याचेच भरते मी. 2 ते 3 आठवड्यामध्ये हे गहू संपतात. त्यामुळे जास्त खराब होत नाही. कारण गहू साठवून ठेवायचं म्हणजे खूप अवघड काम आहे. मला हे निघालेलं आहे. तर हे पिशवीत घालून घेते. तर आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आमची जेवणं झालेली आहेत. आज मी जेवणामध्ये मुगाची खिचडी बनवली होती. कारण मला जिभेला चवच नाही आहे सर्दी झाल्यामुळे. आणि सकाळच्या चपात्यासुद्धा होत्या. तर आमची सगळ्यांची जेवणं झालेली आहेत. तर आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.